तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 5:51. आज मला वाटतं मी 6-7 दिवसानंतर आलोय. 6-7 दिवस झाले. खूप खतरनाक तब्येत खराब होती माझी, म्हणून मी कामावर आलोच नव्हतो. आज पण आहे, पण ठीक आहे, काम करू शकतो. एवढी तब्येत आहे, जर तसं काय वाटलं तर निघून जाईन घरी. तर ठीक आहे मित्रांनो, आलोय आता मी. रिचार्ज पण माझा म्हणजे प्लॅन संपला होता ओलाचा, तर आता मी 199चा प्लॅन केलेला आहे मंथली. तर प्लॅन वगैरे ऍक्टिवेट केलेला, डिव्हाइस ऑन केलेलं आहे. आता बघूया ट्रिपची वाट आणि जाऊया आपल्या लोकेशनवरती. आता ची पण ट्रिप भेटेल. इकडनं आपल्याला काम करायचं आहे भाई. 7 दिवस आपण घरीच आहे आणि EMI आलेला आहे जवळ. आता बघू कसं काय EMIचं हे. असंच भाई, नाही झालं काम तर खिशातून EMI भरायला लागेल. तरी पण बघू, अजून 5 दिवस आहेत. माझा 10 तारखेला EMI असतो, पण मी ट्राय करेन तोपर्यंत कव्हर करायचं. तर बघूया आता किती होतंय आज काम आणि कसं होतंय आपलं काम. अगोदर इकडनं ट्रिप आपल्याला बाहेर निघायला कोणती ट्रिप लागते ती बघूया. चला तर मित्रांनो, बघूया आता आपल्या ट्रिपची वाट आपल्या लोकेशनवर जाऊन. तर मित्रांनो, वेळ झाली आता 6:12 आणि आपल्याला आता एक कळंबोळीची ट्रिप लागली. आता कळंबोळीची ट्रिप मी ऍक्सेप्ट केलेली आहे, बाजूलाच आहे बघा 1 मिनिटावरती. तर आता जातो, पिकअप करतो आणि कळंबोळीला जातो. मग तिकडनं बघू, मला वाटतं चांगली ट्रिप लागेल कोणती तरी. तर ठीक आहे मित्रांनो, घेऊया आता हा, करूया पिकअप आणि मग करूया कळंबोळीला ड्रॉप. तर मित्रांनो, फायनली आपला झालेला आता कळंबोळीचा ड्रॉप. आता बघूया आपण इकडनं कोणता ड्रॉप आपल्याला मिळतात. आणि कळंबोळीचे आपल्याला मिळाले 543 रुपीज. तर बघूया आता इकडनं कोणती बुकिंग लागते आपल्याला. तर मित्रांनो, आता इकडनं भांडूपची ट्रिप मी ऍक्सेप्ट केलेली आहे. रेट पण ठीकठाक होता, तर मी भांडूपची ट्रिप ऍक्सेप्ट केली आहे. चला तर मित्रांनो, करूया आता पिकअप आणि जाऊया भांडूपला आता. तर मित्रांनो, भांडूपचा ड्रॉप पण आपला कम्प्लीट झाला. आता मी इकडनं सांताक्रूजचा ड्रॉप घेतलेला आहे. नव्हती जायची इच्छा, पण ठीक आहे, आता ट्रॅफिक आहे, जातो, घेतो ड्रॉप, करूया कम्प्लीट, मग बघूया पुढचं पुढे. तर मित्रांनो, ती बुकिंग आपली कॅन्सल झाली. आता बघूया दुसरी कोणती बुकिंग लागते का. आता मी उबर पण ऑन करून घेतो. फक्त ओलाच ऑन केलं होतं. तर आता उबर पण ऑन करूया. जर चांगली कोणती बुकिंग असेल तर घेईन. ट्रॅफिक तर भयंकर आहे बघा. प्राईस तेवढं नाही आणि बुकिंग पण लांबून आहे. ही कोणती आहे, वरळी बघा. 14 किलोमीटरला 57 मिनिट्स दाखवतात जायला. तर चांगलीची पण बुकिंग असेल ती घेईन मी. लोअर परेल पण लांबून आहे पिकअप. ठीक आहे, बघूया आता कोणती बुकिंग चांगली. अगोदर मी बुकिंग घेतो, मग व्हिडिओ शूट करतो. हे बघा 15 मिनिटावरती पिकअप आहे. काय बुकिंग परवडणार आहे. तर मित्रांनो, इकडे उभा होतो, इकडनं बुकिंगच नाही लागायचं. म्हणजे आपलं कांजूरमार्गच्या या साईडला इकडनं बुकिंग लागतच नव्हती. म्हणजे लागतात पण खूप लोकेशन लांब आहे. तर मी फायनली BKCची ट्रिप घेतली. आता जातो BKCला, मग तिकडनं बघू पुढे. जर बाहेर निघालो तर BKC वरून पण बुकिंग तर नाही लागणार सकाळच्या टायमाला. तर ठीक आहे, बघूया आता, जाऊया BKCला, नंतर पुढचं पुढे बघूया. ही बुकिंग ऍक्सेप्ट करूया आपण. ठीक आहे, बघूया. हो, बॅड लक, चांगली बुकिंग आलेली. चला ठीक आहे, बघूया, नाहीतर आता BKCला जाऊया. तर मित्रांनो, झाला आपला BKCला पण ड्रॉप. खतरनाक ट्रॅफिक होती, पण पोलिसांनी चांगलं काम केलेलं होतं की रॉंग साईड पूर्ण, म्हणजे पूर्णच BKC पर्यंत चालू होतं रॉंग साईड. तर जो माझा 1 तास 7 मिनिटाचा ड्रॉप होता तो माझा अर्धा तासात झाला. तर ठीक आहे, आता बघूया इकडनं कोणती बुकिंग लागते का नाही. 5-10 मिनिटच थांबेन इकडं आणि इकडनं निघून जाईन मी, कारण का इकडनं बुकिंग नाही लागणार, माहिती आहे मला, सकाळचा टाइम आहे. चला तर मित्रांनो, बघूया आता लागते का नाही इकडनं कोणती बुकिंग. तर मित्रांनो, उबर मध्ये एक बुकिंग घेऊन मी आता मुलुंडला आलो होतो आणि मुलुंड मधून आता मी एक डोंबिवलीची ट्रिप घेतलेली आहे. तर ठीक आहे, आता जातो डोंबिवलीला आणि मग काहीतरी नाश्ता वगैरे करेन. नाहीतर मग जर चांगली तिकडनं बुकिंग लागली कोणती अजून एखादी तर ती कम्प्लीट करेन आणि मग घरी जाईन. नाहीतर मग नाश्ता करेन आणि मग अजून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करेल. चला तर बघूया आता, जाऊया अगोदर डोंबिवलीला. खतरनाक भूक लागली आहे, बघूया आता. तर मित्रांनो, डोंबिवलीचा ड्रॉप झालेला आहे. डोंबिवलीचा ड्रॉप कम्प्लीट केला, पण तो लोकेशन त्यांनी चुकीचं टाकलेलं. त्यांना ऍक्च्युली डोंबिवलीला नव्हतं, त्यांना कल्याणला जायचं होतं. 1 मिनिट, त्यांना कल्याणला जायचं होतं भाऊच्या चहाच्या इथे. तर मी बघितलं, मला माहिती होतं भाऊचा चहा होते, म्हणजे लोकेशन कोणतं आहे ते.
तर मग मी बोललो ठीक आहे, मला माहिती आहे सोडतो मी म्हणजे ऑफलाईन. तर म्हणजे ते कॅबच बुक करत होते पण कॅब होत नव्हती बुक. आणि प्लस मग मला सांगत होते मी तर बोललो मी नाही करणार कॅब बुक. तर मला बोलले की मग मला तिकडे सोडा, तुम्ही ऑफलाईन येणार का? मी बोललो ठीक आहे येणार. मग ते बोलले किती घेणार? मी बोललो जेवढे झाले तेवढेच. म्हणजे त्यांचे मुलूनवरून मला वाटतं डोंबिवलीला यायचे 465 झाले होते, असेच काहीतरी 465 485. पण मी त्यांच्याकडून 400 रुपयेच घेतले आता. तर ठीक आहे ते बोलले चालेल सोडा मला. मग त्यांना ड्रॉप केलं इथे भाऊच्या चहाच्या इथे. आणि भाऊच्या चहा पण पिलोय मी आता. आणि आता बघूया, आता घराकडे जातो, जेवतो आणि त्याआधी बघूया आपलं आज ओव्हरऑल काम किती झालेलं आहे. ट्रिप्स लागतात आहेत पण सगळ्या वेगळ्याच लागतात. भिवंडी या साईडच्याच ट्रिप लागतात आहेत. तर घराच्या साईडची ट्रिप नाही लागत आहे. कल्याण वेस्टला आहे मी आता, कल्याण ईस्टला जायचं आहे. तर ठीक आहे बघूया, जर ट्रिप लागली तर घेईन, नाही लागली तर एमटी निघून जाईन. तर ठीक आहे बघूया आता आपण ओव्हरऑल काम किती झाले. बघा सरवलीची ट्रिप लागली, पिंपलघरची म्हणजे मागच्या साईडची ट्रिप लागतात. तर ठीक आहे बघूया आता साईडला जाऊन ओव्हरऑल काम किती झालेलं आहे आपलं. तर मित्रांनो आलेलो आता घरी आणि आता आपण बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालंय. उबरमध्ये आपले झालेले आहेत 978 आणि ओलामध्ये बघूया, ओलामध्ये झालेले आहेत 1654. आणि आपण 400 रुपयाची एक ऑफलाईन पण बुकिंग कंप्लीट केली होती. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे आज. तर ओलामध्ये झालेले आहेत 1654 प्लस उबरमध्ये झालेले आहेत 978 आणि प्लस 400 रुपये ऑफलाईन. तर ओव्हरऑल आपलं आज 3032 रुपयाचं काम झालेलं आहे. आणि आपला CNG आज 600 रुपयाचा गेलेला आहे, मायनस ओलाचे 66 रुपीज बस. उबरचे तो चालू आहे माझा जे प्लॅन बी म्हणजे 500 रुपयात 5000चं काम करणार, ते प्लॅन चालू केलेला, तोच प्लॅन माझा चालू आहे. आणि ओलाचा मी आजच रिचार्ज केला आहे 199चा, सॉरी 1999चा. तर तेच ओव्हरऑल म्हणजे दिवसाला ते 66 रुपये जातात. तर आजचं काम ठीकच होतं ओव्हरऑल, म्हणजे एवढं पण काय खराब नव्हतं. आणि म्हणजे चांगलंच होतं. तरी 3 वाजले, दादा 3 वाजता घरी आलो. आणि प्लस CNG फक्त 600 रुपयाचाच यूज झालेला आहे, कारण का आहे CNG अजून बऱ्यापैकी CNG आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता भेटूया आपण उद्या सकाळी लवकर 5 वाजता. 5 वाजता तर बोलतो पण मी उठत नाही, तरी 5:30 वाजता, कारण का 5 वाजता पण उठलो तरी 6 6:30 वाजताच बुकिंग्स लागतात आपल्याला. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आता आपण उद्या 5:30 पावणे 6 पर्यंत. चला तर मित्रांनो, आता भेटूया उद्या.